सिद्धस्तुतीमध्ये आपण पहिला श्लोक तर बघितलेला आहे. आता दुसरा श्लोक बघूया. पान नंबर 253, पॉइंट नंबर 487. तीर्थंकर भी जिस पद के अभिलाषी ऐसे सिद्धों को नमस्कार. सापडलं? निःशेषामरशेखराश्रितमणि श्रेण्यरचिताङ्गद्वयं देवास्ते बिजिनायदुन्नतपद प्राप्ते यतं तेतरां सर्वेषामुपरि प्ररुद्ध परम ज्ञानादिभिः युक्तान व्यभिचारिभिः प्रतिदिनं सिद्धान्नमामो वयं. सुरमुकुटों की मणि से जिनके नहीं अन्य में अद्वितीय कैवल्यादिशायिक गुण खान. अर्थ: समस्त प्रकार के देवों के मुकुटों में लगी हुई मणि से जिनके चरणों के युग्म यानी युगल पूजित है, ऐसे उत्कृष्ट तीर्थंकर देव भी जिस सिद्ध पद की प्राप्ति के लिए प्रयत्न करते हैं, ऐसे समस्त लोक के शिखर पर विराजमान तथा कलंक रहित अत्यंत विस्तीर्ण ज्ञान आदि क्षायिक गुणों के धारी सिद्धों को प्रतिदिन हम नमस्कार करते हैं. भावार्थ: समस्त देव आकर तीर्थंकर भगवान की सेवा पूजा करते हैं. इसलिए यद्यपि संसार में तीर्थंकर एक प्रधान पद है, तो भी वे तीर्थंकर सदा उस सिद्ध पद की प्राप्ति के लिए प्रयत्न करते रहते हैं. ऐसे सिद्ध तीन लोक के शिखर पर विराजमान हैं, निर्दोष विस्तीर्ण क्षायिक ज्ञान आदि गुणों के धारी है. उन्हें हम सदा नमस्कार करते हैं. मग आता इथं काय सांगितलेलं आहे? सिद्धांना नमस्कार करतायत ना. मग सिद्धांचं महत्त्व सांगायला लागले. सिद्धांचं महत्त्व सांगत असताना तिथं सांगितलं काय की सगळे देव आहेत का नाही? देव काय करतात? तीर्थंकरांची काय करतायत? तीर्थंकरांची सेवा पूजा करतात, माहिती आहे का नाही? हां, कधीपासून करतायत? हां, गर्भात आल्यापासून, जन्म झाल्यापासून. कधीपासून विचारतो तुम्हाला? कधीपासून? गर्भात आल्यापासून. बरं, हां, मग तेच मला उत्तर अपेक्षित आहे. गर्भात आल्यापासून पण नाही, गर्भात यायच्या अगोदर 6 महिने अजून आईवडिलाचं प्लॅनिंग नाही तर त्यांचं प्लॅनिंग आहे, माहिती आहे? कळतंय का? गर्भात यायच्या अगोदर 6 महिने रत्नवृष्टी करतात का नाही? चालू आहे का नाही? गर्भात येण्यापूर्वी 6 महिने, गर्भात आल्यानंतर 9 महिने, असं किती महिने झालं? 15 महिने रत्नवृष्टी करतात.
म्हणजे ते सेवा करतायत आहे ना. मग ते सांगितलं काय की जे तीर्थंकर आहेत त्यांची गर्भाच्या अगोदरपासून केवल ज्ञान होऊन सिद्ध होईपर्यंत त्यांची काय चालू आहे, सेवा चालू आहे. चालू आहे का नाही? मी तुम्हाला सगळं माहिती, तुम्ही पंचकल्याणामध्ये बघितलं ना सगळं, का सांगायचं सगळं. हां, गर्भात आता सांगितले ना रत्नवृष्टी केली, त्यानंतर गर्भात आल्यापासून 56 काय आल्या, सगळ्या कुमारी आल्या मातेची सेवा करायला, बरोबर का नाही. परत त्यानंतर पुढं झाल्यानंतर सुद्धा त्यांना जे रोजचे जन्मल्यानंतर सुद्धा त्यांचा अभिषेक वगैरे केला का नाही, मेरू पर्वतावर जाऊन वगैरे. मग परत त्यानंतर रोज त्यांना येणारं जे अन्न आहे आणि त्यांना जे रोजचे कपडे आहेत ते कुठून येत आहेत, स्वर्गातून येतं. रोज घालायचे जोपर्यंत दीक्षा घेत नाहीत तोपर्यंत, कळलं का नाही. स्वर्गातनं काय येतं, इथे चालत नाही, ते उत्कृष्ट आहे का, समजलं ना. ते इतके मूल्यवान सांगितलं का नाही की जो सामान्य जरी देव, सामान्य देव माहिती आहे तुम्हाला, स्वर्गातला भवनात्रिकमधला हीनात अत्यंत हीन अल्पवृद्धीधारी आणि अगदी हीन जरी देव जरी असला, त्याच्याकडे जी संपत्ती आहे ना, ती त्याच्याकडचं जो काय म्हणतात, एक काय म्हणतात ना, एवढं महाग असतं, कळलं का नाही. स्वर्गातलं जे रत्न आहे म्हणजे चक्रवर्तीचं तुम्हाला माहिती नव्हतं किती संपत्ती आहे चक्रवर्तीची, तर ती चक्रवर्तीची संपत्ती सुद्धा त्यापुढं फिकी पडते, कचरा पडतोय. एवढं एक हीन जो देव, हीन समजतं ना, हीन वृद्धिधारी, हीन अल्प असा जो देव आहे त्याच्याकडे एवढी हे आहे. हां, म्हणजे एवढं मूल्यवान असतो तो रत्न, त्यामुळे तीर्थंकर आहेत ते, कळालं का नाही. मग विशेष पुण्यधारी तीर्थंकर नामकर प्रकृती अजून उदय सुरू पण नाही झाला, परंतु तो त्याच्या अगोदरचा काय आहे, इफेक्ट आहे. समजलं का नाही. त्यांना सगळी स्पेशालिटी मिळते का नाही. नरकातून जरी येणार असतील तरी नरकामध्ये सुद्धा 6 महिने त्यांना काय मिळते, कवच, एक सुरक्षा कवच निर्माण होत आहे. म्हणजे त्यांना कोणी काही करू शकणार नाही, 6 महिने शांत. लक्षात येते का नाही अभिप्राय काय आहे. म्हणजे ही खूप आहे स्पेशलिटी आहे ना. मग तिथं सांगायचा अभिप्राय एवढा आहे की अशा प्रकारे ते त्यांना गर्भ झाला, जन्म झाल्यानंतर सुद्धा त्यांचे रोजचं अन्न पण कळतंय का नाही, स्वर्गातून येतंय. आणि रोजचं काय, कपडे वस्त्राधिक सुद्धा स्वर्गातून येत आहेत, कळलं का. हां हां, तिथं हे आहे रत्नादी वस्त्रादी वगैरे. आणि अन्न कुठून आणायचं, हां, मग ते सांगायचं स्वर्गामध्ये पण कल्पवृक्ष आहेत, कळलं का नाही. आणि काय मग कल्पवृक्षातनं वगैरे अरेंज होतंय सगळं म्हणलं कल्पवृक्षातनं वगैरे. तिथं काय आचारी लागत नाही है ना. सांगायचा अभिप्राय तर मग ते अन्न आधी वस्त्रादी आलं, त्यानंतर आता त्यांची दीक्षा वगैरे झाली. दीक्षा घेतल्यानंतर मग काय, मग तिथं जोपर्यंत केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत देवांचा संबंध संपला, कळलं का नाही. हां, दीक्षा घेतल्यावर आले ते हे देव अनुमोदना करायला तुमचे लौकांतिक. पण पुढं काय, आता जोपर्यंत तुम्हाला केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत देव काय बघत नाहीत. मग ती जबाबदारी कोणाकडे असते, सगळी मनुष्यांकडे. आहार आधी देणं वगैरे काय असेल ते, कळतंय का नाही काय म्हणतो तुम्हाला. हां, मग परत केवळ ज्ञान झालं की मग आले देव, मग समोर शरणाची रचना करणार है ना. केवळ ज्ञान झालं काय होतं सांगा बरं. केवळ ज्ञान झाल्यानंतर काय होतं, ते जिथं आहे तिथून ते अधर वर जात आहेत आकाशामध्ये.
कळलं का नाही? आणि त्यानंतर मग समोशनादी रचना वगैरे त्याच्यानुसार अरेंज केली जाते. कळलं का नाही काय म्हणतो ते? हां, असं आहे. मग तिथं ते झालं. त्यानंतर मग निर्वाण केवलज्ञान झालं. निर्वाण झाल्यानंतर सुद्धा त्यांचं जे शरीर तर काय होतं आहे, कापरासारखं उडून जातं आहे. फक्त राहिले काय, नख केस. त्याला जे स्वर्गातले कोण आहेत, अग्निकुमार जे देव आहेत, त्यांच्या त्या रत्नातनं ते अग्नी निघते आणि ते नख केस पण काय होतात, जखम भस्म होऊन जातात आणि त्याची राख होते. संपलं. मग अशा प्रकारे त्या स्वर्गातल्या देवांची अशा प्रकारे तीर्थंकरांची काय चालू आहे, सेवा चालू आहे. मग ते सांगितलं काय, समस्त देव आकर तीर्थंकर भगवान की सेवा पूजा करते हैं, इसलिए यद्यपि संसार में तीर्थंकर एक प्रधान पद है, तो भी वे तीर्थंकर सदा उस सिद्ध पद की प्राप्ति के लिए प्रयत्न करते रहते हैं. है ना? तरी सुद्धा सांगितलं काय आहे, ते तीर्थंकर सुद्धा काय करतात, सिद्ध पदाच्या प्राप्तीसाठी काय करतायत, प्रयत्न करतायत. दीक्षा घेताना सुद्धा काय म्हणतायत, ओम नमः सिद्धेभ्या किंवा नमः सिद्धेभ्या असं आलं ना उल्लेख. असं नमः सिद्धेभ्या म्हणून काय करतात, पंचमुष्टी केशलोच करतात. पंचमुष्टी कसं काय माहिती आहे, 5 मुष्टीमध्ये सगळी केस उकरून काढतात. काय म्हणतं कळलं, 5 मुष्टीत समजलं का नाही? आता तुम्ही बघा की आपल्या डोक्याचा जो भाग आहे का नाही, 5 मुष्टीत बसतं का नाही बघा. असं इकडे एक, इकडे एक, असा 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 झालं. 5 मुष्टीमध्ये सगळे केस काढून टाकले, ह्याला म्हणतात पंचमुष्टी केशलोक. मग ते काढण्यापूर्वी, वस्त्रादी सोडण्यापूर्वी फक्त एवढं स्मरण करतात, बाकी काय नाही त्याचं. ओम नमः सिद्धेभ्या म्हणलं मौन, किंवा ओम नाही म्हणलं तर काय काय चरणी ओम शब्द लिहिला नाही, त्यामुळे नमः सिद्धेभ्या असं लिहिलं आहे ना. नमः सिद्धेभ्या म्हणले की मौन थोडंसं. मग सिद्धांच ते सुद्धा सिद्धांचंच काय करतायत, स्मरण करतायत. हे घटवायला लागले. सिद्ध सुद्धा करायला ना, असे तीर्थंकर सुद्धा काय करतायत सांगितलं, सिद्ध पदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. असे सिद्ध 3 लोकाच्या शिखरावर काय आहेत, विराजमान आहेत. निर्दोष विस्तीर्ण क्षयिक ज्ञानादी गुणांचे धारी आहेत. त्यांना हम सदा नमस्कार करते हैं. त्यांना आम्ही सदैव काय करतोय, नमस्कार करतो. है ना? मग आता हे सगळं पाहिलं, मग सिद्ध पाहण्यासाठी सांगितलं होतं काय आहे आपल्याला, सिद्ध आपण अर्घ्यात पण म्हणतो ना, मम सिद्ध पद प्राप्त असं म्हणतो का नाही, पण चिंतन करतो का, असं चिंतन करायला पाहिजे. काय अर्घ्य तर दिला, मम सिद्ध पद प्राप्त अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा. पण तिथं चिंतन नाही झालं, काय नुसतं अर्घ्य देऊन सिद्ध मिळते का, अर्घ्य देऊन सिद्धपद मिळते का सांगा. सिद्धपद कशाने मिळते, बरोबर का नाही? उत्तर माहिती सगळ्यांना. सिद्धों से मिलने का, कळलं का नाही? सिद्धों से मिलने का मार्ग ध्यान. नाही ना, म्हणजे सिद्धांना पाहायचं असेल तर डोळे बंद करून स्वतःला जाणं लागेल. आणि ते आपण करतो का नाही, हे तर स्वतःला सगळ्यांना पाहावं लागेल. बरोबर का नाही? हां, अन्यथा सिद्ध स्वभाव कसा कळणार? सिद्ध स्वभाव जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सिद्ध कसं बनणार? जोपर्यंत आपण आपल्यातली शक्ती पाहत नाही, आपण आपल्यातलं जो सतपणा आहे ना, समीचीनपणा आहे, तो पाहत नाही तोपर्यंत आहे ना, समीचीन दर्शन कसं होणार? सम्यक दर्शन म्हणजे काय?
सम्यक दर्शन म्हणजे समीचीन दर्शन, सम्यक ज्ञान म्हणजे समीचीन ज्ञान, सम्यक चारित्र्य म्हणजे समीचीन आचरण. मग हे तर मोक्ष मार्ग नाही, मोक्ष मार्गाशिवाय मोक्ष नाही, सिद्धपद नाही. मग ते समीचीन कधी होणार? कळालं काय म्हणतोय ते? भगवंतावर श्रद्धा आहे का? आहे ना, म्हणून मंदिरात आलाय, आहे का नाही? ज्ञान आहे का? आहे ना, म्हणून तर स्वाध्याय करताय. आचरण आहे का? आहे ना, म्हणून तर पूजा उपवास व्रत आदी कधी करत आहात श्रावकाच्या अपेक्षेने. काय पण तरी सुद्धा समीचीन आहे का? तोपर्यंत नाही जोपर्यंत आपण स्वतःला ते काय करत नाही. म्हणून सिद्धपद प्राप्त आहे म्हणतो खरं, परंतु ह्याने कार्य होणार नाही हा पण विश्वास ठेवायला. ह्याच्याबरोबर काय आवश्यक आहे? ह्याच्याबरोबर आवश्यक आहे स्वतःला सिद्ध म्हणून अनुभव करणं, स्वतःमधली सिद्धत्व शक्ती पाहणं. मग ती कशी होणार? सिद्धांच्या गुणांचं स्मरण केलं तर सिद्धपद मिळणार ना. स्मरण कुठं आहे सांगा बरं? आपल्या कुठल्या गुणांचं स्मरण करतो सांगा बरं? आपल्या स्मरणात कोण कोण येतं सांगा? स्मरणशक्ती तुमची बघू आता. आपल्या स्मरणशक्तीमध्ये कोण कोण आहे? कोण कोण आहे सांगा बरं? कोण कोण आहे? सगळं भौतिक पदार्थ आहेत का नाही? आहे का नाही? सगळे रूपी पदार्थ, काल तेच घटवलं होतं की सगळे रूपी पदार्थ आहेत, भौतिक पदार्थ आहेत, है ना. ज्याला लक्षात ठेवायचं त्याला लक्षात ठेवत नाही. चाहे मरण हो पर ना हो काय विस्मरण. काय ऐकताय भजन कोणास ठाऊक? चाहे मरण हो पर ना हो विस्मरण, चेतन ही है परम शरण. असं मग ते आपल्या स्मरणामध्ये कोण आहेत? अरिहंत सिद्ध आहेत का? नाहीत. विसरून जातोय म्हणून काय होतोय? दुःखी होतोय. होतोय का नाही सांगा? हां, कधी आपल्याला वाटलं काय मी दुःखी का झालो? दुःखी होतो का नाही दिवसभरात ना कधीतरी? कधी का होत नाही? काल आता आज कशाने दुःखी होतील माहीत नाही, पण काल कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तुम्ही दुःखी झाला का नाही झाला? दुःख आलं का नाही सांगा? मग त्याचा ते ब्लेम कोणावर मारलं? म्हणजे त्या आरोप कोणावर केला? दुःख झालं आहे का? कारण ते स्मरण आहे ना, ते स्मरण आहे ना. मग तिथं आरोप ढकलला की बाबा ह्या घटनेमुळं, ह्या व्यक्तीमुळं किंवा ह्या जास्तीत जास्त अजून कर्मावर ढकल चाल आहे ना. कर्मामुळं मी दुःखी झालो, बरोबर का नाही? हां, तिथंपर्यंतच जात आहे. पण खरं दुःख कशामुळं झालं? मी सिद्धांना माझ्या स्मरणात ठेवलं नाही, मी अरिहंतांना माझ्या ज्ञानामध्ये ठेवलं नाही, म्हणून मी दुःखी झालो. आपल्या ज्ञानामध्ये जर अरिहंत सिद्ध असेल तर दुःखी व्हायचं काय कारण आहे का? दुःख होऊ शकतं का सांगा? ज्ञानातून जेव्हा जेव्हा ज्ञानामधून अरिहंत सिद्ध आणि आत्मा वगैरे जातील तेव्हा तेव्हा काय होणार? दुःख होणार का नाही होणार? होणार का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणून तिथं सांगितलं काय की अशा प्रकारे हे परमसिद्ध जे आहेत है ना, त्यांच्याबद्दलचं आम्हाला अंतरंगामध्ये महत्त्व तेव्हा येणार जेव्हा आम्ही त्यांच्या गुणांचं चिंतन करणार. आणि गुणांचं चिंतन करत असताना तिथं ते गुण कोणते कोणते आहेत ह्याचं महत्त्व असणं गरजेचं आहे ना. आम्हाला आकाराचं महत्त्व आहे की नाही, पण निराकाराचं महत्त्व आहे का सांगा बरं? काय विचारतोय? रंगाचं महत्त्व आहे, परंतु रंगरहित
कळलं का नाही? त्याचं महत्त्व आहे का? विचारतोय प्रश्न तुम्हाला मी. हां, तुमचा फेवरेट कलर कुठला सांगा बरं. काय बोललं नाही म्हणून तर विचारा, फेवरेट कलर कुठला? फेवरेट कलर कुठला एवढा प्रश्न विचारला आहे नाही? आता ते आपण शास्त्र चालू आहे म्हणून तसं बोलतोय. पण कपडे घ्यायचे असेल तर, कुठली वस्तू घ्यायची असेल तर, किंवा घराला वगैरे कुठला कलर द्यायचा असेल तर, एक्झाम्पल म्हणजे असं लगेच तिथं बघतो काय, कलर बघतोय का नाही? भले पांढरा पण असू द्या, पण तो सुद्धा कलर आहे का नाही? हा हा म्हणजे आम्हाला काय आवडलं, अजून पण कलरच आवडतोय. काय म्हणतोय, कळलं का नाही? हा म्हणजे कुठे अजून, म्हणजे ज्याचं महत्त्व आहे ते सगळं, रंगाचं महत्त्व आहे, रंगाने जो रहित आहे त्याचं काय महत्त्वच नाही, चिंतन करत नाही ना आपण. आकाराचं महत्त्व आहे का नाही? आकार, कुठला आकार आवडतो सांगा बरं तुम्हाला. आता कुठले कुठले आकार सांगा. हां, गोल, त्रिकोण, चौकोन, षटकोन, आयत, त्यानंतर तुमचा काय चौरस, काय स्टार 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 पंचकोन, षटकोन, आहे का? आकार सगळे असल्याला आवडतात का नाही? वेगवेगळे 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 आहे ना. आणि वेगळ्या आकारामध्ये काहीतरी बघायला मिळालं भारी वाटतंय. परंतु आकाराने रहित कसलाच आकार नाही, आणि त्याचं महत्त्व निराकार, निराकाराचं महत्त्व येतं का? भगवान का आवडतात सांगा बरं. नाही, सामान्य लोकांना विचारतोय आपलं की काय आवडतात, है ना. श्रवण बेळगोळचे भगवान भारी आहेत का? आकाराने युक्त पाहतायत, है ना. भव्य मूर्ती आहे. मग तिथं श्रवणबेळगोळमध्ये रत्नांची मूर्ती बघितली असेल ना तुम्ही, मूळमंदिरीमध्ये, श्रवणबेळगोळमध्ये नाही बघितली, पण मूळमंदिरीमध्ये दाखवतात का? छान आहे बरं का, छान. का छान आहे? म्हणजे आवडते, रंग आवडते, आकार आवडतायत, रंग आवडताय, स्पर्श आवडतोय, रस आवडतोय, गंध आवडतोय. कळलं का नाही? कारण तेच आमच्या ज्ञानामध्ये प्रतिष्ठित आहे ना. परंतु चिंतन करत नाही की जे भगवान आहे त्यांचं खरं स्वरूप तसं नाही आहे. भले अरिहंत प्रतिमा असेल तरी सुद्धा आम्हाला अरिहंतांमध्ये सुद्धा जीवत्व पाहायचं आहे की नाही? अरिहंतांमध्ये सुद्धा सिद्धत्व पाहायचं आहे का नाही? तर ते खरं दर्शन होणार का नाही? अन्यथा खरं दर्शन कसं होणार? मग आम्ही अडकलो कुठं अजून? आकारामध्ये, रंगामध्ये. कळालं का नाही? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून बसलो का नाही? आणि मग सिद्ध कशी करणार? म्हणून त्यांच्या गुणांचं वर्णन आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं ते भजन म्हणा, आहे का नाही? मग ते व्हॉट्सअपवरचं राहिलेलं भजन आता पूर्ण करतो की. पाठवलं तर बघितलं का भजन बघितलं का? बघितलं नाही, लिहिलं का वा? आणि आठवं लक्षात ठेवणार कधी? सगळे आळस 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 झालेलं आहे. बरं ठीक आहे, संध्याकाळी भजन तर म्हणलं का? कोणी कोणी म्हणलं हात वर करा बरं. आता संध्याकाळी रोजच म्हणायचं आता. आहे कोणी कोणी म्हणलंय, काल सांगितलं होतं का नाही? म्हणा, भजन म्हणा, त्याशिवाय नाही लक्षात राहणार.
पूर्वीच्या पंडित लोकांनी लिहिलेले इतकी सुंदर भजनं आहेत ना, एक 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 सांगाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ऑलरेडी आहेत, त्याची गाणी आहेत, खूप छान आहेत. भगवंत भजन क्यों भूला रे. काल तरी अजून कसं भजन बघितलं होतं, काय बरं ते, म्हणजे भजन नाही केलं म्हणले म्हणून मी संसारात अडकलेलो आहे ना. त्याची आता मी विसरून गेलो, पण भाव तुम्हाला सांगतो आहे ना. सांगायचा अभिप्राय काय आहे की खूप आवश्यक आहे, त्याशिवाय ते स्मरणात नाही राहत. ठीक आहे, त्याचं तुम्हाला महत्त्व सांगितलेलं, आता मी नाही वेळ घालवणार. पण ते भजन कुठलं होतं सांगा, आपलं चाललं होतं, कारण ते स्तुती केल्याशिवाय ते कसं तुम्हाला त्यांचं गुणांचं हे होणार आहे. सगळ्यांनी ते भजनच केलं की नाही, स्तुती, सगळे स्तोत्र प्रत्येकामुळे आपण तुम्ही वाचताना सगळे काय आहेत त्यांच्या गुणांचं स्मरण आहे का नाही. मग ते आपण करतच नाही आहे अजिबात, बाकी सगळं करतोय, पण स्पेसिफिक गुणांचं स्मरण करणं गरजेचं आहे. प्रभू मैं किह विदित होती करू तेरी आहे ना. मग ते झालेलं फक्त सांगतो, गंधर कहत पार नहीं पावे, कहा बुद्धी है मेरी. बरं समजलं ना आता अर्थ. आता 2-3 दिवस त्याचाच अर्थ सांगितला की अर्थ समजला का नाही. हां पुढं, शक्र जन्म भई सहस जीभ धरी, तुम जस होत न पूरा, एक जीव ते कैसे गुण गावे, उलू कहे की मी सूरा. हे पण सांगितलंय, कळलं का नाही. काय विचारतोय, काय कोण बोलत नाही, काय फरक पडत नाही, कळलं नाही कळलं असं आहे. अभ्यासच नाही करायचा तर मग कसं सिद्ध होणार आहे कुणास ठाऊक. हां नाही, भजन तुमचं पाठ नसेल मी म्हणत नाही, पण अर्थ कळला का मी काय म्हणतो तुम्हाला गाण्यातून. कारण ते घटवलं 2 दिवस, घटवलं का नाही. शक्र जन्म भाई, इंद्राचा जन्म घेतला, हजारो जिव्हा केल्या तरी सुद्धा तुमचं यश पूर्ण होत नाही. तिथं मी एका जिव्हेच्या द्वारे तुमचं यश कसं गाऊ है ना. असं वाटतं जणू काही घुबड सूर्याचं वर्णन काय करणार, उलूक आहे की मी सुरा. झालं. आता पुढचं काय, आता हे महत्त्वाचं. चमर छत्र सिंहासन वरनो, ये गुण तुम ते न्यारे. काय म्हणले, चमर छत्र सिंहासन म्हणजे हे सगळं कलर आकार, ये गुण तुम ते न्यारे. दिसतंय का नाही. हा आपण ठेवतोय आहे का नाही अष्टप्रातिहारी आधी, परंतु त्याच्यामुळे तुमचं महत्त्व नाही आहे. कळलं का नाही. देवागम स्तोत्रामध्ये पण सांगितलं का नाही, तेच घटवलं का नाही की ह्याच्यामुळे तुम्ही महान नाही आहे. नातच तोमसी नो महान. कसं ते भाव विचार हे काय आपण चिंतनच करत नाही सगळ्या गोष्टी आहे ना. काय म्हणजे काही सुद्धा नाही, असं शुष्क. मला असं वाटतं की शुष्क चाललंय सगळं. शुष्क समजतंय ना है ना. शुष्क दर्शन, शुष्क पूजा, शुष्क स्वाध्याय चालू आहे. जोपर्यंत आपण समजून करत नाही तोपर्यंत काय आहे, शुष्क चाललाय का नाही. तुम्ही नुसतं म्हणताय तुभ्यम नमस् त्रिभुवनार्ती, अर्थ सांगा बरं त्याचा, त्या श्लोकाचा. श्लोक तर सगळे म्हणचाल पाठ काय, आता झाला असेल ना, पाठ झाला का नाही. काय विचारतोय तेव्हा काय उत्तर द्या नाही, अवघड आहे. जाऊ दे, आता मी सिद्ध आहोत ध्यान करतो. श्लोक पाठ आहे का नाही, तुभ्यम नमस् त्रिभुवनार्ती हरायनाथ. अर्थ सांगा म्हटलं आता तुम्हाला. बरोबर. पुढं तुभ्यम नमः त्रिभुवनार्ती हरायनाथ. पुढं तुभ्यम नमः शिथितला मलभूषण. हां सांगा सेकंड लाईन. पृथ्वी तलावरील अमल अशा तुम्हाला अमल असे भूषण स्वरूप तुम्हाला नमस्कार. हां
ह्या पृथ्वी तलावर अत्यंत निर्मल असे तुम्ही भूषण आहात. समजता भूषण आहे ना, त्यालाच नमस्कार असतो. तिसरा, हे तर सोपं आहे. तीन लोकातील तुम्ही परमेश्वर आहात असे तुभ्य नमस्त्री त्रिजगतः, 3 जगातील परमेश्वर आहात म्हणून तुम्ही नमस्कार. पुढं चौथं, हे पण सोपं आहे. तुभ्यम नमः समुद्राचा शोषण करणार भवदधी शोषणाय, आहे ना, भव संसारूपी समुद्राचे शोषण करणारे आहात. मग हे भाव घेऊन म्हणतो का? अजिबात नाही. दर्शन पाठ म्हणताय का नाही आल्यानंतर, दर्शन देव देवस्य, भाव घेऊन म्हणतच नाहीये, नुसतं शुष्क चाललंय. कळलं का नाही? माहीत नाही असं नाही, तुम्हाला सगळं माहीत झालं, आता करत नाहीये, हा प्रॉब्लेम झालाय. मग चला परत आता मूळ भजनावर येऊया. काय आहे? चमर छत्र सिंहासन वरण ये गुण तुमते न्यारे. आता पुढचं महत्वाचं आहे. तुमचे हे गुण नाही आहेत, तुमचे खरे गुण वेगळे आहेत. तुम गुण वर्णन, तुम गुण कथन वचन बल नाही, नैन गिने किमी तारे. तुम गुण कथन वचन बल नाही, पॉसिबल नाही. आमच्या वचनामध्ये शेवटी शक्तीच नाही आहे की तुमच्या गुणांचं काय करो, काय भाव लपलाय समजतं का तुम्हाला? अंगावर काटे आले, माझ्या तर येतात बाबा, तुमच्या येतात का नाही कोणास ठाऊक. तुम्हाला फक्त घरातले काटेच दिसतात. अंगा काय असे रोम रोम आनंदित व्हायला पाहिजे. तुम गुण वचन बल नाही, तुम गुण कथन वचन बल नाही, नाही आहे तेवढी. मग स्वतःला किती अल्प घेतलं, इथं घेतलं ना, मैं हीन हूँ वगैरे, किती अल्प घेतलं होतं. नैन गिने की मी तारे, डोळ्यानं किती तारे मोजणार आहे? हा, तारे किती आहेत सांगा? डोळ्याने मोजता येत नाहीत, आहे का नाही? काय मोजता येतं डोळ्यानं? हां, कधीच मोजता येत नाही. असं डोळ्यानं आपण म्हणतो का नाही, आकाशातले तारे मोजण्यासारखं आहे, म्हणजे भरपूर आहे. अभिप्राय इथं काय आहे की तुमचे गुण एवढे आहेत, मी काय काय सांगू, वचनामध्ये तेवढी माझ्या शक्तीच नाही. कळलं? असं ती भगवंतांची ही आहे. म्हणून म्हणाले की प्रभू मैं किह विदित होती, मी तुमची स्तुती कशी करू, आहे ना. खूप खूप भाव लपलेले आहेत. हे पूर्वीचे जे सगळे होत गेलेत ना, ध्यानत्रयजी, दौलतरामजी, बुधजनजी, त्यानंतर अजून काय अजून एक होते की विसरून गेलो, असे खूप हे होऊन गेलेत सगळे कवीवर, ज्यांनी खूप कविता लिहिलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे? काय माहीत नाही. इतकी कविता लिहिलेल्या आहेत, इतके भजनं लिहिलेले आहेत, आणि त्यांचं आता जे हे आहेत त्यांनी रेकॉर्डिंग सुद्धा भरपूर झाले त्याचे. आणि त्यात जो भाव लाभलाय खरोखर, काय आपण काही करत नाही, नुसतं आपल्याला फक्त हे झालेलं आहे, शुष्क चाललंय. थोडं करा, आहे ना, थोडं पहा, समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे भगवंतांची काय सांगितली, तर सिद्धांची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे. प्रश्न राहिला घेता, काय प्रश्न? हा, हुडकून काढलं बाबा, आहे ना. शुल्लक धर्मदास यांनी कुठलं पुस्तकाचं नाव काय लिहिलेलं आहे? स्वानुभव का सात्मानुभव? स्वानुभव, स्वानुभव. ठीक आहे. स्वानुभव, मनन आणि चिंतन. आता हे पुस्तक मिळवा आणि वाचून काढा. नुसतं काय नावाला काय करायचं आहे ना. गरजेचं आहे. आत्मानुभूतीसाठी काय प्रेरणा मिळते पहा त्यातून. ठीक आहे, चला. हो.